ज्ञानदीप लावू जगी तीन बांधल घरट दिला उबारा निवारा घेऊन या पंखाखाली लागू दिला नाही बारा घेऊन या पंखाखाली लागू दिला नाही बारा दूर जाई पिलाला भेटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाला भेटाया माया मंदिर हलाले लागे जाई पिलाला भेटाया आज पक्षीनी जाई पिलाला भेटाया काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधतीना विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगीता होय त्याचे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगीता होय त्याचे विठ्ठल विठ्ठल परम पुरुष शौरी पांडुरंग मुरारी कमल नयन हासम गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे विमरथ्यत् वरपुण्डलीकाय धातुमुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग प्रथम
कलावद्य जीवधरार्थावतारं कलङ्कं तेजोधिकामोदिवत्रं खलानीश्वादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिमदे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथेनादतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दिपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता हे मस्तक हे पायावरी टाळ टाळ मस्तक हे पायावरी चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मनोजपं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल विठ्ठल काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधतीना विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगीता होय त्याचे रामकृष्ण हरी रुसल्या का काय बोला ना झाल्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी
यांचं काही टेन्शन नाही, थोडं तुम्हालाच ऍडजस्ट करून घ्यावं लागणार आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण पंचम वेद निर्माते तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप आणि अज्ञानी जड जीवाचा उद्धार करण्याचं साधन आपल्यापर्यंत पोहोचवणारे महान संत जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय बाबा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 आज या ठिकाणी आपण सर्वच जण दुःखित अशांत करणाने कैलासवासी गंगा भागीरथी लीलाबाई नारायणराव पोकळे या पवित्र पुण्य आईच्या या मातेच्या प्रथम पुण्य स्मरण म्हणजेच वर्ष श्राद्ध या विधीनिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत. आज त्यांच्या पश्चात त्यांचं सर्व कुटुंब, आज त्यांची मुलं बाळासाहेब नारायण पोकळे या ठिकाणी व्हाईस चेअरमन म्हातार पिंपरी सोसायटी, त्याचबरोबर विद्यमान संचालक म्हातार पिंपरी सोसायटी, त्याचबरोबर त्यांचे दुसरे चिरंजीव डॉक्टर प्राध्यापक सुनील नारायणराव पोकळे आणि त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागे त्यांची मुलगी श्रीमती सुजाता अरुणराव पोकळे फलके, तसेच त्या ठिकाणी त्यांचे नातवंड, एक उच्च शिक्षित असं कुटुंब आणि चांगल्या परीनं ज्ञान ग्रहण करून आईचे संस्कार घेऊन आज समाजामध्ये कार्य करत असताना विविध क्षेत्रामध्ये म्हणजे डॉक्टर की असेल, इंजिनियर असेल आणि खऱ्या अर्थानं आपल्या काळ्या आईची सेवा असेल, समाजाला घडवून खऱ्या अर्थाने एक शिक्षकाचं किंबहुना उत्तम अशा पद्धतीनं आपलं घर सांभाळण्याचं गृहिणीचं काम ही सर्व नातवंड नाती करतायत. मला वाटतं आज एवढा मोठा जनसमुदाय एका शब्दावरती इथपर्यंत उपस्थित राहतो. आज कुणाला कामं नाहीयेत, प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यामध्ये व्यस्त आहे, प्रत्येक जण स्वतःच्या कामामध्ये बिझी आहे. पण बाबा एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा, एवढ्या व्यस्त आयुष्यामध्ये सुद्धा एका फोनवरती आज एवढा जनसमुदाय वेळेला जर इथपर्यंत उपस्थित राहतो ना, तर मला वाटतं हीच या मातेनं केलेल्या कर्माची पोहोच पावती असेल की आज ही माणूस की या मातेनं गोळा केली. वाजू वाटल्या तर मोकळ्या मनानं वाजवा, नाही वाजवल्या तरी चालतील. मुळात माझ्या कौतुकासाठी कुणी सुद्धा टाळी वाजवू नका. बरं ठीक आहे, नका आता काय नका वाजू, जाऊ. पण किमान स्वतःच्या उद्धाराची टाळी चुकू नका. करे टाळी बोला मुखी नाम, संतांनी हातापाया पडून सांगितलं, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. ज्यांना ज्यांना वाटत असेल ना आपल्या तिथली टाळाटाळ चुकवायची आहे, त्यांना इथं टाळीची टाळाटाळ करू नये, लक्षात ठेवा. त्यामुळे इथूनच आपल्याला टाळीतून, इथूनच आपल्याला पुण्यकर्म कमवायचंय. आज अत्यंत दुःखित अशा अंतकरणानं सर्व जनसमुदाय आणि कुटुंब, खऱ्या अर्थानं सातत्यानं कुटुंबाचं आदरणीय बाळासाहेब नारायणराव पोकळे दादांचा फार आग्रह होता इथपर्यंत सेवेचा, आणि खऱ्या अर्थानं आईवरती असणारं प्रेम, आईनं केलेल्या कष्टाची जाणीव आणि आईला दिलेल्या संस्काराची जाणीव आज त्यांनी अंतकरणात जोपासून ठेवलेली आहे. म्हणून एवढा मंडप, म्हणून एवढं डेकोरेशन, म्हणून एवढा चांगला पद्धतीचा कार्यक्रम आपण पाहू शकतो. नाही तर बाबा कोण करतं? आज एवढं कॅज्युअल जग झालेलं आहे. आई बाप गेले तरी पोरं म्हणतात शेवटी पिकलं पान कधी ना कधीतरी, पिकलं पान कधी ना कधीतरी गळणार, काय रडायचं त्यांच्याकरिता. आणि विधी करायचे म्हटले तर काही लोक यालाही आड येतात. कशासाठी वर्ष श्राद्ध, कशाला 13वा, कशाला 10वा, कशाला हे सगळा पसारा घालून ठेवायचा पसारा. गीतेमध्ये वर्णन आहे, जो याला पसारा म्हणून, अंधश्रद्धा म्हणून
जर या कार्यक्रमाची या विधीची जर कोणी टाळाटाळ करत असेल, मुळात मुलांकडे आपल्या कुटुंबाची आपल्या पितरांच्या उद्धाराची जबाबदारी असते बाबा. कारण ज्यावेळी या आत्मस्वरूपाला या मनुष्य लोकांमध्ये यायचे, आजी आत्मा असा एकटा फिरू शकत नाही. त्या आत्म्याला इथे फिरण्यासाठी देह धारण करावा लागतो. जर रिकामा आत्मा फिरत असेल तर त्याला माणूस कोणी म्हणणार? आपल्याकडे काय म्हणतात रिकाम्या आत्म्याला? शरीराचा आधार न घेतलेल्याला भूतमध्ये. मुळात खरा शब्द प्रेत आहे, पण प्रेत आपण मेलेल्या व्यक्तीला आपण त्याच्या बॉडीला प्रेत म्हणतो, पण मुळात देह न धरता धारण न करता इथपर्यंत जगणारे आत्मस्वरूपाला प्रेतच म्हणतात. आणि मग इथपर्यंत ते देह धारण करूनच त्याला जगावं लागतं. आणि देह धारण करायचा म्हटलं की जन्म घ्यावा लागतो. आणि जन्म घेतला की कोणाचे तरी मुलगा झाला, कोणाचा तरी भाऊ झाला, कोणाची तरी मुलगी झाली, कोणाची तरी बहीण झाली. हे असे नातेसंबंध या जीवात्म्याशी जोडले जातात. मुळात शरीराशी जोडलेले असतात, पण निश्चितच त्या व्यक्तीच्या किंबहुना कुटुंबाच्या त्या पितरांच्या त्या कुळाच्या उद्धाराची जबाबदारी आता त्या जन्म घेतलेल्या त्या जीव आत्म्यावरती म्हणजे त्या शरीर रूपावरती जबाबदारी पडते. आणि त्या योगानं या विधींच्या माध्यमातून ते पूर्णत्वाला कार्य नेलं पाहिजे बरं का, ना की अंधश्रद्धा म्हणून त्याची टाळाटाळ केली पाहिजे. सध्याच्या काळात ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान उपकरणं साधनं वाढलेली आहेत आणि म्हणून माणूस या गोष्टीला कधीतरी अंधश्रद्धा म्हणत असतो. काय उपयोग आहे, कशासाठी हे सगळं, काय गरज आहे म्हणले. हे कीर्तनाची भजनाची गेलेला माणूस 1 वर्षांपूर्वी गेला. 1 वर्षापूर्वी तो व्यक्ती गेला, मग त्याच्या पाठीमागे हा सगळा भापट पसारा घालण्यात काय अर्थ आहे? असं म्हणून जर तुम्ही टाळत असाल ना, गीतेमध्ये वर्णन आहे, संकरो नरका ऐवै कुलज्ञानम कुलस्य पतन्ति पितरो हेषा लुप्त पिंडोदक क्रियाः. जर असं कोणी करून याची टाळाटाळ करत असेल ना, तर त्या कुटुंबावरती त्या मुलांवरती कुलभ्रष्टाचं पाप लागतं बरं का. कुळाचा उद्धार तर नाहीच नाही, पण कुल भ्रष्ट झाल्याशिवाय राहत नाही बाबा. म्हणून निश्चित आपल्याला जेवढं चांगल्या पद्धतीचं कर्म कार्य या पितरांकरिता करता येईल तितकं चांगलं कर्म कार्य पितरांकरता केलं पाहिजे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, अथवा पितरांची या व्रते वाहती जयाची या चित्ते जीविती सरली या तया ते पितृत्ववरी. बऱ्याच वेळेला काही प्रसंगी जीवनामध्ये जर संकट आली, दुःख आली, काहीतरी प्रॉब्लेम येऊ लागले, तर काही प्रसंगी ग्रहदोष सांगितला जातो, काही प्रसंगी पितृदोष सांगितला जातो बरं का. अनेक वेळा आपण ऐकला असेल हा शब्द. पितृदोष सुद्धा सांगितला जातो, पितृ नाराज आहेत असंही सांगितलं जातं. आणि म्हणून निश्चितच त्यांच्या तृप्तीकरिता, त्यांच्या समाधानाकरिता, कारण त्यांना आपणही जीव घातलं तर कोण जीव घालणार सांगा ना, कोण जीव घालणार पितरांना? आपलीच जबाबदारी आपल्या पितरांना जीव घालण्याची. पण इथंही एकाचा प्रश्न निर्माण झाला, म्हटले का हो आम्ही महिन्याला पित्र जीव घालतो, महिन्याला गेलेल्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध होईपर्यंत महिना जीव घालणं, आपल्याकडे तेच म्हणतात ना, असे तरी करा नाही असे तरी करा, हो म्हणा नाही म्हणा बघ जरा, महिना जीव घालतात, महिना जीव घालतात बघा, गेलेल्या व्यक्तीच्या नावानं महिना जीव घालतात. मग त्याला जे जे पदार्थ आवडायचे ते पदार्थ बनवले जातात त्याच्या नावानं. तिथपर्यंत एका गाईला घास दिला जातो, कावळ्याला घास दिला जातो, एखाद्या मनुष्याला त्या ठिकाणी जीव घातलं जातं. बाबा एकानं प्रश्न केला, म्हटले का हो आपण इथे आपले पितृ लोकांमध्ये आणि मग इथं ठेवलेला घास तिथपर्यंत कसा काय पोहोचेल? आपण इथं गाईच्या मुखात घास दिला, संबंध काय तिकडे पोहोचण्याचा, कसा पोहोचत असेल? म्हटलं बाबा ही देवाची करणी आहे. तुम्ही आम्ही आत्ता आहोत, भगवंतानं आपल्याला निर्माण केलंय, भगवान परमात्मा बिंब आहे आणि आपण त्याचं प्रतिबिंब आहे. ममैव अंशो जीवलोके, काय सांगतात, आपण त्याचा अंश आहे. त्यामुळे माणसानं केलेली प्रगती आपण जर विचारात घेतली, बाबा इथं बसल्या अमेरिकेतला पदार्थ आपण इथं मागू शकतो आणि इथून एखादा पदार्थ आपण अमेरिकेमध्ये पाठवू शकतो. हे ज्ञान कुणाचं आहे? माणसाचं आहे. माणसाचं. ही बुद्धी कुणाची आहे? माणसाची आहे. अरे माणसानं इतका विकास केला, माणसानं इतकी बुद्धीची ताकद वाढवली की इथे बसल्या तो अमेरिकेतला पदार्थ ऑर्डर करू शकतो आणि इथून इथला पदार्थ अमेरिकेत
पोहोचू शकतो. जर ही ताकद माणसाच्या बुद्धीची आहे तर देव आपल्यापेक्षा काहीतरी अधिकच आहे ना. का देव तुमच्या आमच्यापेक्षा बुद्धीनं कमी आहे? जेने हा जीव दिला ज्यानं तुम्हाला आम्हाला जन्माला घातलेलं आहे, आपण त्याच्यापेक्षा अधिक हुशार असू शकतो का? आपली टेक्नॉलॉजी त्याच्यापेक्षा कमीच असणार, त्याची टेक्नॉलॉजी आपल्यापेक्षा जास्तच असणार. त्यामुळे याला नाकारता न नाकारता याला मान्य करून खऱ्या अर्थानं आपण ही सेवा केली पाहिजे. जेने हा जीव दिला दान तयाचे कधी न चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे जेने हा जीव दिला आपण त्याच्या सेवेला निश्चित इथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि वर्ष श्राद्ध म्हणजे आपल्याला तिघांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न आजच्या वर्ष श्राद्धानिमित्त आहे बरं का बाबा. तिघांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न आपण या दिवशी करत असतो. बाकी जे इतरांचे उपकार कळतील ना कळतील, इतरांच्या उपकारातून उतराई व्हाल किंवा न व्हाल, पण तिघांचे उपकार आपल्यावरती ते विसरले नाही पाहिजेत. मी आत्ताच सांगितलं, जेने हा जीव दिला दान, भगवंतानं आपल्याला जीवदान दिलेलं आहे. हा पहिला भगवंताचा आपल्यावरती उपकार आहे. अजी दुसरा उपकार आहे संतांचा. कृपादान केले संती कल्पांती सरेना. दुसरा उपकार आहे संतांचा. संतांचा उपकार काय आहे आजी? तुम्हा आम्हाला अवघडातला परमार्थ सोप्यात करून सांगितला. सोपेवर आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख वाळोनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. आता त्यांना कळते ज्यांना स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय. ज्यांना स्वरही कळेना आणि तालही कळेना ते उगाशी पात्र राहते. नेमकं चाललंय काय? फ्रेश कीर्तनात बसल्यानंतर सांगू का, थोडा फार स्वर कळावा, थोडा फार ताल कळावा, दोन्ही कळत नाही ते उगा पात्र राहते. तुम्ही किती चांगल्या रागात गाते, रागातच पाहते. पण खरं सांगू, कीर्तनात बसल्यानंतर काही लोकांना कुठला स्वर कळत नाही, कुठलाच नाही. तुम्ही किती चांगलं गा, ते हसत नाही, बोलत नाही, टाळी नाही, गुणगुण नाही, प्रतिसाद नाही, प्रतिक्रिया नाही, डुलत नाही, डोलत नाही, हा काही फरकच पडत नाही. पण एक स्वर मात्र नक्की कळतो. आजी कुठला स्वर नको कळू द्या, पण एक स्वर बाबा नक्की कळतो. ज्ञानेश्वर राहिले टाळ्या वाजवायला. हे पहिले ठेक्याला टाळी पकडते. निम्याना वाटलं कीर्तन, घरी जायला काय उपयोग आहे? लक्ष देऊ नाही का? पहिला उपकार आहे भगवंताचा, दुसरा उपकार आहे संतांचा, आणि तिसरा उपकार आहे आई बापाचा. आई बापानं आपल्याला हा देहदान केलेला आहे, भगवंतानं आपल्याला जीवदान केलेलं आहे, आणि संतांनी आपल्याला कृपादान केलेलं आहे. म्हणून हे वर्ष श्राद्ध या तिघांच्या उपकारातून उतराई करण्याचा प्रयत्न करत असतं. कसं काय?
भगवंताच्या गुणांचं, भगवंताच्या नामचिंतनाचं वर्णन, साधनाचं वर्णन केलं जात आहे. आणि म्हणून इथे भगवंतानं केलेल्या उपकारातून उतराई होत आहे. संतांच्या विचारांचं आचरण केलं जात आहे, म्हणून संतांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि आई वडिलांच्या प्रित्यर्थ केलं जात आहे, म्हणून आई वडिलांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न आहे. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी आईच्या जाण्याचं दुःख किती असतं, कसं असतं, काय असतं. मला वाटतं ज्याच्या जवळ आई आहे त्याला विचारण्यापेक्षा ज्यांच्या जीवनामध्ये आज त्यांची आई नाही त्यांना विचारणं अधिक आपल्याला खरी अर्थानं ते दुःख जाणून देईल. एखादी गोष्ट जोपर्यंत आजी आपल्या जवळ असते ना तोपर्यंत त्या गोष्टीची किंमत कधीच कळत नाही. बरं काय, कधीच कळत नाही. मग ती कितीही जवळ असू द्यात तिची किंमत नाही कळत. पण ज्या क्षणाला ती गोष्ट काही मिनिटांसाठी का होईना पण दूर जाते तेव्हा मात्र तिची खरी किंमत आपल्या लक्षात येते. आणि जेव्हा आयुष्यातूनच ती निघून जाते तेव्हा मात्र डोळे भरून आल्याशिवाय राहत नाही. आज मात्र सर्व पोकळी कुटुंब अंतःकरणापासून आईला हाक मारतं, ये आई कुठे गेली माझी आई, मला करमत नाही. कुठे गेली माझी आई, मला करमत नाही. येना ग आई, मला झोप येत नाही. येना ग आई, मला झोप येत नाही. किती उपकार आहेत ग तुझे आमच्यावरती. आमच्यासाठी हाडाची काडी रक्ताचं पाणी केलं. अगं जिथे एखादा गुंठा कोणी जागा द्यायला नको म्हणतं, दिलीच जरी जागा तरी त्याच्याबद्दल भाडे लावतं. भाडे तत्वावरती जागा देऊन सुद्धा हे जग तिथे नीट जगू देत नाही ग. पण तुझ्या उदराच्या खोलीमध्ये 9 महिने 9 दिवस तू आम्हाला इतक्या उदार अंतःकरणाने सांभाळलं. 9 महिने गर्भात ठेविले, बोट धरुनी मला चालविले. 9 महिने गर्भात ठेविले, बोट धरुनी आई मला चालविले. रडू आलाई कोण गाईन अंगाई, रडू आलाई कोण गाईन अंगाई. येना ग आई, मला झोप येत नाही. येना ग आई, मला झोप येत नाही. ए आई, अगं सवय लागली ग तुझी आम्हाला. एक दिवसही तुला न पाहता आम्ही नाही जगू शकत. अगं तुझं जेवणाचं ताट, तुझी बसण्याची जागा, अगं तुझे ते शब्द, तुझा तो स्पर्श, तुझा तो आवाज आजही आम्ही शोधतोय ग कुठेतरी. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन त्या प्रत्येक कोपऱ्याला विचारतो, घराच्या प्रत्येक भिंतीला विचारतो, घरातल्या प्रत्येक वस्तूला विचारतो, दिसली का कुठे आई. अगं वाटतं आजही आम्हाला गेली असेल कुठेतरी शेतात, येईल 2 तासानं माघारी. गेली असेल कुठे गावात, येईल तासानं माघारी. गेली असेल कुठे शेजारी, येईल 15 मिनिटानं माघारी. आज वर्ष झालं ग तुला तुझी वाट पाहता, पण अजूनही तू दिसत नाहीयेस. ए आई, रुसलीस का ग आमच्यावर. अगं हवं तर मार, हवं तर रागव आमच्यावर, पण अशी रुसून जाऊ नकोस ग आई. खरी अर्थानं ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये माणसाला सत्याची जाणीव करून देतात. आज किती जरी भास होत असला ना तरी देखील शेवटी जन्म आणि मरण हे 2 सोहळे माणसाला पार करावेच लागतात.
ना तरी उदो असतो अपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी सूर्याचं उगवणं आणि मावळणं जसं अखंडितपणे सुरू आहे तसा माणसाचा जन्म आणि मरण हे अखंडितपणे सुरू आहे विठ्ठल विठ्ठल निश्चितच आईच्या जाण्याचं फार मोठं दुःख आहे ईश्वरी सत्तेपुढे विलाज नाही आपल्याला निश्चित या संत विचाराच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये ही दुःखाची सांत्वना तुम्ही आम्ही सांत्वना करू ती फार मोठी फायद्याची ठरणार नाही पण संतांनी केलेली सांत्वना ही फार मोठी फायद्याची आहे संतांची सांत्वना फार महत्वाची आहे काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधतीना विश्वासी तुकरी स्वामी बरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे आज भगवान परमात्म्यावरचं प्रेम भगवंतावरची श्रद्धा भगवंताची भक्ती ही वेगवेगळ्या माध्यमातून आपण करत असतो पाप आणि पुण्य हे 3 प्रकारातून घडत असतं कायिक वाचिक आणि मानसिक पुण्य हे 3 प्रकारातून घडतं आणि पापही या 3 प्रकारातून घडतं इकडे लक्ष द्या आपण सर्व समुदाय इथपर्यंत कर्म करत असताना कोणत्या ना कोणत्या गुणाचा आधार घेऊनच कर्म करत असतो बाबा कारण गुणाविरहित कर्म कुणी सुद्धा करत प्रकाराचे 3 केले असे जन 3 प्रकारातून हे जग निर्माण 3 प्रकारातून कोणते 3 रज तम आणि सत्व राजसिक तामसिक आणि सात्विक असे 3 गुण आहेत माणसाचे आणि या 3 गुणांमधील कोणता तरी एक गुण अधिक पद्धतीने तो धारण करतो आणि त्या गुणांवरती त्याचं कर्म घडत असतं जर कोणाला कीर्तनात बसल्यानंतर टाळी वाजवायचा कंटाळा येत असेल कीर्तनात बसल्यानंतर डुकला लागत असेल आणि कीर्तन बोर होत असेल तर ते राजसिक वृत्तीचे असले पाहिजेत असं समजून जा आपलं आपण निरीक्षण करा आपुली आपण सगळं कशाला दुसऱ्याला विचारायचं मी कोणत्या गुणाचं आहे सगळ्यांना माहिती आहेत आपण कोणत्या गुणाचे आहोत बरोबर की नाही बरोबर ज्याला त्याला ज्याचा त्याचा गुण कळाला पाहिजे ज्याला याचा कंटाळा वाटतोय टाळी वाजवशी वाटत नाही भजन करावंसं वाटत नाही ते निश्चित राजसिक वृत्तीचे असले पाहिजे आता हे तरी बरे आहेत की जेमने टाळी वाजवू वाटत नाही पण निदान बसतेत तरी झोपले तर झोपले का होईना कीर्तनात पण झोपायला का म्हणून येतात तरी काही लोक सप्त्याच्या कीर्तनामध्ये किती लोक आली ते मोजण्याकरिता जाते निम्म्यातून डुकल्या खाते ज्ञानेश्वर माऊली झाली की त्यांना जाग करावं लागतं उठा संपलं असे राजसिक वृत्तीचे पण हे तरी बरे हे मध्यम अवस्थेमध्ये येतात पण याच्याही पेक्षा खालची अवस्था आहे ती म्हणजे तामसिक वृत्तीच्या लोकांची ते तर मानतच नाही करणं लांब टाळणं लांब पण देवच नाही त्याचं अस्तित्वच नाही भजन नाही भक्ती नाही परमार्थही नाही मला पटतच नाही आणि मी करतही नाही याला अमान्य करून या मिथ्य जगाकडे आकर्षित होणारे तामसिक वृत्तीची लोक पण एक गोष्ट ध्यानात ठेवा ज्याला हे भजन गोड वाटतं ज्याला कीर्तनात बसावंसं वाटतं बसल्यानंतर ऐकावंसं वाटतं ऐकता ऐकता त्यामध्ये रंगून जावं वाटतं आणि खऱ्या अर्थानं त्याचा रंग चढता चढता नकळतपणे हातानं टाळी सुद्धा वाजते तो व्यक्ती सात्विक वृत्तीचा असला पाहिजे हे लक्षात ठेवा अशा माणसाला निवांत वाजवा अशा माणसाला सात्विक म्हटलं जातं बरं का सात्विक वृत्ती आणि आता गरुड पुराणामध्ये सुद्धा याचं वर्णन आहे की याच गुणांवरती आपल्याला आपलं कर्म आणि आपल्या कर्मावरतीच आपल्याला आपली गती मिळत असते बरं का ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वसा मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्ये गुण वृद्धिस्था अधोगती तामसः अधोगच्छन्ति तामसः अधोगती ही तामसिक वृत्तीला आहे मध्यम गती ही राजसिक वृत्तीला आहे आणि ऊर्ध्व गती म्हणजे चांगली अवस्था सुटाबुटातली पोस्ट चांगलं पद हे कुणाला आहे सात्विक वृत्ती धारण करणाऱ्याला म्हणून भजन करत असताना तुम्ही कसे दिसताय तुम्ही कुठून आलात तुम्ही कधी आलात तुम्ही कोण आहात अधिकारी आहात का पदाधिकारी आहात धनवान आहात का ज्ञानी आहात की ब्रह्मज्ञानी आहात अरे राजा आहात की रंग आहात काही घेणं देणं नाही पण भक्ती करत असताना तुमच्या अंतःकरणामध्ये भाव कसा आहे याच्याशी घेणं देणं आहे कारण परमार्थ हा मनावरती डिपेंड आहे बाबा प्रपंचामध्ये तण गरजेचं आहे ऐकताय ना तुम्ही
प्रपंचामध्ये तन गरजेचं आहे आणि परमार्थामध्ये अगदी बरोबर मन गरजेचं आहे. कारण इथला हिशोब बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जेवढं काही गणित आहे ते सगळं गणित हे मनाच्या क्रियेवरती आहे, मनाच्या भक्तीवरती आहे. म्हणून इथपर्यंत मन शुद्ध असणं फार आहे. तुम्ही जे काही कर्म करत चलाल, जे काही तुम्ही जीवन जगत असाल ते शुद्ध भावानं केलं पाहिजे बरं का. कारण सगळा हिशोब वजाबाकी सगळी मांडलेली राहते. आपल्या हातात कर्म आहे, आपल्या हातात काय कर्म आहे, बाकीचा काय हिशोब द्यायचा आहे ते त्याच्या हातामध्ये. आपण सत्कर्म सोडता कामा नये, आपण शुद्ध भाव सोडता कामा नये. आता हे पास की नापास हे त्याच्या हातामध्ये. पेपर सोडवणं बरोबर की नाही. आता पेपर सुरू आहेत लेकरांचे. शाळेमध्ये गेल्यानंतर ते शिक्षक हातामध्ये प्रश्नपत्रिका देतात. पहिली उत्तर पत्रिका देतात आणि नंतर 5 मिनिटांनी प्रश्नपत्रिका देतात. बाबा हातामध्ये प्रश्नपत्रिका सुद्धा आहे, उत्तर पत्रिका सुद्धा आहे. आता कोणता प्रश्न सोडायचा आणि कोणता प्रश्न गाळायचा हे तुमच्यावर. अख्खा पेपर कोरा सोडायचा हेही तुमच्याच वर आहे. नाही तर वरचे प्रश्न खाली लिहायचे हेही तुमच्यावरच आहे. बरेच जण असेच करायचे. वरचे प्रश्न तेच उत्तर, प्रश्नाचंच उत्तर लिहून अख्खा पेपर रंगवून द्यायचे. तुम्ही कसाही पेपर सोडवा, तुम्ही बरोबर उत्तर द्या, चुकीची उत्तर द्या, तुम्ही काय म्हणतात ते कॉपी करून लिहा, मागच्याच बघा पुढच्याच बघा कुणाचंही बघा, कसंही लिहा. लिहित असताना मात्र शिक्षक तुम्हाला काहीच म्हणणार नाही. पेपर सोडवत असताना प्राध्यापक तुम्हाला काहीही बोलणार नाही. रिकाम्या जागा का नाही भरल्या, जोड्या लावा का सोडल्या, काही बोलणार नाही. तुम्हाला काय सोडवायचंय ते सोडा. पण एकदा का त्यांच्या हातामध्ये उत्तर पत्रिका गेली मग 100 पैकी 100 द्यायचे का 100 पैकी 5 द्यायचे हे त्यांच्या हातात आहे. येत ध्यानात येते ना तुमच्या. आपलं कर्म आपल्याला करणं भाग आहे. मग काय जो हिशोब कर्माचा लागला जाईल तो पुढे. फक्त कर्म चुकीचं करू नका. कर्म चुकीचं झालं की हिशोब चुकीचा, कर्म चुकीचं झालं की नापास झाले म्हणून नापासच लालच शेरा. त्याला ग्रीन लाईट दिसत नाही, त्याला रेड लाईटच. नापास झालेच, कर्म चांगलं नसेल. बाबा आपण शेतकरी आहोत, शेतामध्ये आपल्याला नांगरणी करायची पण एकच बैल. एका बैलाच्या जोडीला यानं शेजारच्याचा दुसरा बैल आणला नांगरणी करण्यासाठी, दुसऱ्याचा शेजारच्याचा बैल आणला नांगरणी करायला. आणि दोन्ही बैल झुपली आणि झुपल्यानंतर त्यानं नांगरणी चालू केली. आजी दुपारपर्यंत बिचाऱ्यानं बैलांसोबत कष्ट केले, नांगरणी झाली, बैलांनी चांगल्या प्रामाणिक कष्ट केले. दुपारच्या वेळी न्याहारीची वेळ झाली, झाडाच्या सावलीखाली बैलांना बांधलं. बाबा यानं स्वतःची न्याहारी केली, बैलांना सुद्धा चारा घालायला पेंड्या घेतल्या आणि चारा घालण्यासाठी गेला आणि स्वतःच्या बैलाला 3 पेंड्या. स्वतःच्या बैलाला किती पेंड्या आणि शेजारच्या बैलाला तुम्हाला कसं माहिती नाही. हे माणसाचं ठरलेलं राहते. स्वतःच्या बैलाला 3 पेंड्या दिल्या आणि शेजारच्या बैलाला 1च पेंडी टाकली. आता मला सांगा हे गणित बरोबरच झालं का चुकीचं झालं? पास का नापास? अहो नापास झाले ना. त्यांनी तुमच्या बैलासोबत जर प्रामाणिक कष्ट केली असतील तर त्याला 3 पेंड्या ना तर यालाही 3च पेंड्या टाकल्या पाहिजेत. हे बरोबरच उत्तर आहे. लक्षात आलंय का? त्यामुळे खऱ्या अर्थानं माणसाचं कर्म शुद्ध पाहिजे हो. आणि याच दैनंदिन कर्मावरती भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होतो बरं का. बाकीचं काही योग याग विधी सायास नाही तुम्हाला जमले, इतर जास्त काही परमार्थ किचकट नाही तुम्हाला जमला, नाही वेद पुराण ईशत इतर काही तुम्हाला जमलं, पण नित्य नेमान आपलं दैनंदिन कर्म त्या ठिकाणी चुकू नका. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आलं बाबा. जो देव तुम्हाला आवडतो त्या देवाचं चिंतन करत चला. पण भगवंताची भक्ती करत असताना एका देवाला तुम्ही जर शरण गेलात तर बाकीच्यांकडे हात पसरण्याची गरज पडली नाही पाहिजे. शब्द कळाला का? त्याच्या एकाच्या चरणावरती लीन व्हा आणि त्याच्या चरणांवरती तुम्हाला सर्व सुख प्राप्त आहे. देव करुणी घ्यावा,
खऱ्या अर्थानं आपलं एकदा भगवंताला शरण गेलोत मग बाकीच्यांकडे हात पसरण्याची गरज नाही पडली पाहिजे. काही लोक कपडे बदलतात तसे देव बदलतात. अहो ते 6-6 महिन्यानं देव बदलतात. मी म्हटलं का हो, अहो गेल्या महिन्यात तुम्ही अमुक अमुक देवाची भक्ती करत होता, आता पार्टी कशी चेंज केली? ते म्हणले तिकडं काही पावर दिशेनाशी झाली. ते काय आपलं इच्छा पूर्ण करेनात. मग आपण काय नाराज होता? लोक देव बदलतेत, माणसं बदलणं काय कठीण आहे? हीच भक्ती करी पळते मला बाहेरी, 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 हीच भक्ती करी कीर्तनात बसून सुद्धा कीर्तनात नसते. खरी अर्थानं याला भक्ती म्हणतात का? याला भाव नाही म्हणत. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. आपल्याला इतरांची गरज नाही भासली पाहिजे, नाही वाटली पाहिजे. एकदा का जर त्या भगवंतावरती आपण नतमस्तक झालो ना, त्याला शरण गेलो, पण हा भाव निर्माण करण्यासाठी शरण कसं गेलं पाहिजे? एका अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. सर्व भाव म्हणजे काय तेच कळालं नाही. एक जण म्हणला, ताई आम्ही 3 जण भाऊ, तिघांमधला एक जण बाहेर असतो, 2 गेले तर चालेल का? काय वाचिक अर्थ घेतील आणि शाब्दिक सांगतील. अहो बाबा, सर्व भावानं म्हणजे तुम्ही जेवढे काही भावंडे तेवढ्यानं नाही. सर्व भाव म्हणजे काय तर या अभंगामध्ये त्याचं उत्तर आहे. भगवंताला तुम्ही शरण जा, त्याची तुम्ही प्राप्ती करून घ्या, तुम्ही त्याचे दास व्हा. पण कसे? कायेनं वाचेनं मनानं. अभंगाच्या प्रथम
त्यांना कळालं ज्यांना वा काया वाचा मने झाला विष्णुदास भगवान विष्णूचा दास व्हा. आता काही लोकांच्या मनात प्रश्न पडेल आमच्या गावातच विष्णू देवाचं मंदिर नाही तर देवाच्या शरणाला जायचंच कुठे देवदर्शनाला जायचं कुठे विष्णू देवाचं मंदिर आहे का गावात आजी आसपास विष्णू देवाचं नाही मग पांडुरंगाचं अहो तेच विष्णू भगवान हे भगवंताचे अवतार आहेत हे नारायणाचे अवतार आहेत आणि मला वाटतं खरी अर्थानं अजूनपर्यंत आम्हाला त्याचं मुळात अस्तित्वच कळालं नाही म्हणून त्याचं अवतार रूपही कळालं नाही. अहो त्याच्या रूपात भिन्नता आहे पण खरी अर्थानं त्याच्या अस्तित्वात भिन्नता नाही. त्याच्या चरणांमध्ये सुखाची प्राप्ती आहे. काया वाचा मने कायेन वाचेन मनान झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधतीना. जीवनामध्ये जे काही आपल्या हानी करणारे गुण आहेत षडविकार सांगितलेले आहेत बाबा पण या षडविकारातील सगळ्यात घातक असे काम आणि क्रोध आहे. आणि सध्याच्या काळामध्ये ज्या काही घटना समाजात आपण पाहतोय परवा दिवशी सहज टीव्ही पाहत बसले एकही चांगली बातमी नाही. यानं त्याच्या डोक्यात दगड घातला त्यानं चोरी केली यानं त्याला मारलं त्यानं त्याचा खून केला. काय इतक्या निगेटिव्ह बातम्या आणि इतकी निगेटिव्हिटी समाजामध्ये पसरत चाललेली आहे. नुसता मोबाईलच हँग नाही तर आता माणसांची डोकी सुद्धा हँग होत चाललेली आहे. अहो हे सुद्धा हँग झालेलं आहे. मोबाईलला एखाद्या मोबाईल स्टोअर मध्ये मोबाईलच्या शॉपिंग मध्ये दुकानात नेऊन त्याला रिस्टार्ट करता येऊ शकतं पण याला जर रिफ्रेश करायचं असेल तर सत्संग कीर्तन भजन कथा हेच सध्याच्या काळामध्ये याला रिफ्रेश करण्याचं ठिकाण नाही तर क्लब जॉईन करतात हसण्यासाठी. आता 60-65च्या पुढे बघा तुम्ही आता अजून आपल्यापर्यंत नाही आलं पण आता सिटी भागात आपण जर निरीक्षण केलं तर ध्यानात येईल हसण्यासाठी त्या ठिकाणी एक क्लब जॉईन करतात. तिथे विनाकारण सगळ्यांनी हसायचं नुसतं हसायचं आणि असं नाही हसायचं हात मोठ्यानं वर करायचे मोठ्यानं जोरजोरात हसायचं. बघा तुम्ही म्हणजे इतकं आयुष्यामध्ये माणसाच्या खरी अर्थानं इतकी निगेटिव्हिटी आलेली आहे. जुन्या काळामध्ये एवढे हार्ट अटॅक नव्हते बाबा. जुन्या काळात एवढे हृदयविकाराचे झटके नव्हते का कारण माणसं मोकळ्या मनानं जगत होती. माणसं मन मोकळं करून जगायचे. अरे गावामध्ये सकाळी सकाळी आला इकडून कोणी तिकडून आला कोणी दिसला की हात मारायचा हाक मारायची रामकृष्ण हरी राम राम काय चाललंय बरं आहे ना. एकमेकाचे सुख दुःख जाणून घेतली जात होती. दिवसाला माणसाचे अपडेट एकमेकांपर्यंत पोहोचवली जात होती. पण आज मोबाईल मध्ये हजारो नंबर सेव्ह आहेत. मोबाईल मध्ये हजारो नंबर सेव्ह आहेत पण कुणालाच काही घेणं देणं पडलं नाही. मोबाईल मधला एकच काय म्हणतो आपण त्याला ते हसण्याची स्माइली असते सिम्बॉल दिले जातात. सिम्बॉल ते रडण्याचं डोळ्यातून पाणी गळतानाचं सिम्बॉल एक पुष्पगुच्छाचं सिम्बॉल एक हात जोडल्याचं सिम्बॉल ते एकच सिम्बॉल ते 4 ग्रुप वरती पाठवतंय. आनंदाच्या क्षणी सुद्धा तेच सिम्बॉल आणि दुःखाच्या क्षणी सुद्धा सगळीकडे पुष्पगुच्छ पाठवतंय पण स्वतःला इथपर्यंत जायला वेळ नाही राहिला. आता आज एकमेकाच्या सुख दुःखामध्ये आपण जातीनं गेलो पाहिजे तर कुठेतरी आपली माणुसकी जिवंत राहील. नुसतं मोबाईल वरती मेसेज फॉरवर्ड करून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये ते सुख दुःख कळत नाही हो बाबा. जेव्हा आपण समोरासमोर जाऊन त्या मित्राच्या त्या सख्या सोयऱ्याच्या सुख दुःखात सहभागी होतो तेव्हा त्याच्या दुःखाची तेव्हा त्याच्या सुखाची आपल्याला जाणीव होते. ही जुन्या काळात माणसं मन मोकळं करून जगत होती. सध्याच्या काळामध्ये माणसं बाह्य रंगानं जगतात पण आतमध्ये फार विषय भरून ठेवलेले. इतके विषय इतकं दुःख इतकी निगेटिव्हिटी इतकी नकारात्मकता की मनाला सुद्धा सहन होत नाही. ते मन सुद्धा बघत नाही तर मला नाही उचकी टाक लागली टेन्शन घेऊ नका. हा फक्त डेमो आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे आपल्याला भगवत प्राप्ती करायची भगवंताला प्राप्त करायचंय. मनामध्ये शुद्धता पाहिजे. काया वाचा म्हणे कायेनं वाचन मी सुरुवातीला सांगितलं पापही 3 प्रकार होतं पुण्य 3 प्रकारातून कायिक वाचिक आणि मानसिक अशा 3 पद्धतीनं आपल्याला भक्ती साधता येते. का सर्व भाव ज्याला म्हटलं जातं या सर्व भावानं झाला विष्णुदास विष्णूचा दास व्हा. अहो जगाचं दास्यत्व करून आपली अधोगती करून घेण्यापेक्षा भगवंताचं संतांचं दास्यत्व करा. जीवनाची खऱ्या अर्थानं प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. हे ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल फक्त त्याच्यावरती प्रेम करता आलं पाहिजे बरं का.
त्याच्या जवळचं सुख आपल्याला पाहता आलं पाहिजे. कोण आपल्याला उदार तत्वानं प्रेम देऊ शकेल? लक्ष्मी वल्लभा, 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 भगवंतानं खऱ्या अर्थानं त्याची सेवा करणं. सुख वसे तुझे पायी, लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा पद्मनाभा, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. म्हणून काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, जो त्याचा दास झाला, ज्यानं त्याला सामावून घेतलं साठविला हरी, जेही हृदय मंदिरी त्यांची सरली येर झार. झाला सफल व्यापार. आणि या अभंगात सांगतात काम क्रोध त्यास बाधती ना. हे विषय त्याला बाध हा करत नाही, हे विषय त्याला जडत नाही, आणि तो खऱ्या अर्थानं निर्मळ अशा शुद्ध अंतःकरणानं परमार्थ करतो. हे भगवंताला प्राप्त केल्याची ताकद आहे, हे भगवंताचं दास्यत्व पत्कारल्याची ताकद आहे. तुम्ही आम्ही जगाचा जय जयकार करतो, अमुक अमुक यांचा विजय असो, अमुक अमुक यांचा विजय असो, जगाचं कौतुक करते. आणि किती जगाचं कौतुक केलं म्हणजे जग आपला उद्धार करेल. एक खरी वस्तुस्थिती सांगते, जग तारूही शकत नाही आणि जग आपल्याला मारूही शकत नाही. ताकद काय जगाची आपल्याला तारण्याची? किती कोणी धनाधीश असला, सोड विना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली नाही ताकद. तुका म्हणे तुला सोड विना कोणी, एका चक्रपाणी वाचवून भगवंताशिवाय उद्धार कोण करेल? माना अगर मानू नका, पण त्याचं अस्तित्व आपल्याला तारणार आहे, त्याची भक्ती आपल्याला तारणारी आहे. काही लोक मानत नाही. एक जण म्हणला, ताई मी देवाला मानत नाही. म्हटलं चांगलंय, नको मानू. असं कसं मी मानत नाही? म्हटलं ठीक आहे, नको मानू. अरे तुझ्या न मानण्यानं त्याच्या अस्तित्वाला काही फरक पडणार नाही. तुझ्या एकट्याच्या न मानण्यानं त्याच्या अस्तित्वाला फरक पडणार नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, ज्या दिवशी तो तुला मानणार नाही, त्या दिवशी तुझ्या दारासमोर गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. मानते म्हणून तर चाललंय ना.
हे उड्या कशानं मारते एवढं, हे का पळतंय? राम आहे म्हणून तर आपण राम म्हणू शकतो. एकदा का रामच निघून गेला की जग म्हणतं राम नाम, मग जगाला म्हणावं लागतं. म्हणून आहे तोपर्यंत त्याचं अस्तित्व मान्य करून परमार्थ झाला पाहिजे बरं का. कुठे त्याचं अस्तित्व नाकारून आपण जाणार आहे? कुठे जाणार आहे? त्याच्यातच लीन व्हायचंय आपल्याला, परत त्याच्यामध्येच लीन व्हायचंय. कारण तिथूनच निर्माण आहे, तिथूनच उत्पत्ती आहे, तिथेच आपल्याला जायचंय. म्हणून त्याचं अस्तित्व मान्य करून भक्ती करा. काम क्रोध त्यास बाधतीना. आणि अशा अंतःकरणानं, श्रद्धेनं, विश्वासानं भगवंताला धारण केलेला जो साधक आहे तो भगवान परमात्म्याचा विश्वास संपादन करतो. आणि एकदा का मालकाचा विश्वास संपादन झाला की नोकर राहत नाही. मालकाचा एकदा नोकरावरती विश्वास बसला की नोकर सुद्धा कोण होतो? मग मालकाला चावी कुठे ठेवली विचारायची गरज, मालकाला गाडी कुठे न्यायची विचारायची गरज, आता मालकाला पैसे घ्यायची विचारायची गरज नाही. नाही, खरंच नाही राहत. ते जातन घरातल्यासारखं सगळं काही वावरत बसतं. नोकर असून दास्य असून त्या ठिकाणी तो त्याचं पद धारण करतो. त्याचं कारण विश्वास आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरण. विश्वास तो करी स्वामी बरी संता, 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 हे विश्वास तो करी स्वामी बरी संता, 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 हे सगळ भोगीता होय त्याचे, सगळ भोगीता होय त्याचे, सगळ भोगीता होय त्याचे, सगळ होय त्याचे, विश्वास तो करी स्वामी बरी संता, विश्वास तो करी स्वामी बरी संता, विश्वास तो करी स्वामी बरी संता, विश्वास तो करी स्वामी बरी, विश्वास तो करी स्वामी बरी संता, विश्वास तो करी स्वामी बरी संता, विश्वास तो करी स्वामी बरी संता, विश्वास तो करी स्वामी बरी संता. विश्वास ही तो करी स्वामी बरी सत्ता. तो मालकावरती सुद्धा सत्ता गाजवू शकतो. कोण? ज्याची साधना, जो कायेनं वाचेनं मनानं त्याचा दास झालेला आहे, इतर कुणाकडे अपेक्षा न धरता फक्त आणि फक्त त्या भगवंताच्या चरणांवरती अंतःकरणानं लीन झालेला आहे. म्हणून त्याच्यावरती तो विश्वास धारण करून, विश्वास संपादन करून भगवंताचं अस्तित्व उपभोगण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. सकळ भोगिता होय त्याचे. इकडे ध्यान ठेवा, प्रत्येकानं भगवंताला धारण केलं पाहिजे बरं का. कारण जे काही प्राप्त केलं, बरं अहंकार जर म्हटलं ना, इथे काडी सुद्धा आपल्या सोबत नाहीये. आता अनेक वेळा तुम्ही म्हणतात ताई, सगळेजण हे सांगतात की पैसा सोबत नाही, हे सोबत नाही, ते सोबत नाही. एक गोष्ट सांगू का, आपल्या नीतीला, आपल्या धर्माला, आपल्या आई वडिलांच्या वचनाला, आपल्या संतांच्या वचनाला, आपल्या संस्कृतीला आणि आपल्या धर्माला धक्का लागेल असं अनितीचं धन कधीच कुणी कमवू नये. आणि अशा नीतीनं तुम्ही सोन्याचा बंगला का बांधेना, त्याच्यात काही खोट नाही.
सत्कर्मानं प्रामाणिकपणानं जेवढं धन तुम्ही कमवाल तेवढं कमवा, पण अनितीच्या मार्गानं अधर्म करून आणि खऱ्या अर्थानं आपल्या संस्कारहीन मधून जर संस्कार सोडून आपल्या संत विचारांना सोडून जर आपण जगू लागलो, कर्म करू लागलो, तर ते धन, ते पद, तो पैसा, ते ऐश्वर्य, ती श्रीमंती काडीची सुद्धा किंमत आपल्याला देऊ शकत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं जेवढं चांगल्या विचारानं कमवता येईल, चांगल्या विचारानं जगता येईल, आई वडिलांच्या संस्काराला जपता येईल, तो विचार करा. आज पोकळे कुटुंब समाजामध्ये चांगल्या परीनं आज खऱ्या अर्थानं प्रतिष्ठित कुटुंब आपल्याला पाहायला मिळतं. ही ताकद कशाची? आईनं दिलेल्या संस्काराची. इकडे लक्ष द्या. आज कोण येतं कुणासाठी, कोण रडतं कुणासाठी? आई बाप गेले तरी पोरं डोळ्यात पाण्याचा ठिपूस येत नाही, एवढी निष्ठुरता सध्याच्या काळात आहे. पण आज 1 वर्ष झालं आईला जाऊन, 1 वर्षानंतर सुद्धा आज या सगळ्या लेकरांच्या अंतकरणामधून पाझर फुटावा आणि धाड दिशी डोळे भरून यावेत. ही भावना, हा भाव आईच्या प्रती आहे. खऱ्या अर्थानं ठीक आहे, प्रत्येकाला हे संस्कार नाही जपता येत बाबा. संस्कार जपणं म्हणजे नेमकं काय ते सांगते. आईनं हाडाची काडी रक्ताचं पाणी करून लेकराला वाढवलं. ज्या काळामध्ये पोटाला पोटभर भाकरही मिळत नव्हती, अशा काळामध्ये आईनं लेकराला घडवलं. आज इथं बसलेली उपस्थित माणसं, माझ्या दृष्टीनुसार इथं असा कोणी नसेल की ज्यानं ते हालाकीचे दिवस पाहिले नाहीत, ज्यानं शिळी भाकरी खाल्ली नाही. कधी कधी 1-1 दिवस उपाशी काढावा लागत होता. आजी आज कपाट भरून ढिगभर साड्या आहेत, पण ज्या काळात तुम्ही प्रपंचाचा गाडा मोठा केलात, वाढला, त्या काळामध्ये 2-2 लुगड्याचं 1 लुगडं करून 2-2 वर्ष तुम्ही वापरलं. खरंय का खोटं? 2-2 वर्ष 1 लुगडं. ही परिस्थिती आईची. परंतु अशाही परिस्थितीत आईनं लेकराला घडवलं, लहानाचं मोठं केलं, संस्काराचं ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं. मुलगा हुशार होता बुद्धीनं, शाळेमध्ये प्रथम क्रमांक मुलाचा यायचा. आईच्या मनात एकच इच्छा, माझं बाळ हुशार आहे, अरे स्वतःच्या पायावरती उभा राहील, काहीतरी समाजात नाव कमवून दाखवे, फक्त माझी परिस्थिती माझ्या लेकराच्या आड आली नाही पाहिजे. अरे एकेकाळी शाळेमध्ये कॉलेजला फी भरण्यासाठी पैसे नाही. बिचाऱ्या माऊलीनं स्वतःच गळ्यातलं स्वतःचा सोन्याचा डाग घाण ठेवावा आणि पोराच्या परीक्षेची, पोराच्या कॉलेजची फी आईनं भरावी. का? माझी परिस्थिती आड येऊ नये. अरे मी नाही शिकले, परिस्थिती नाही शिकू देत, पण माझ्या लेकरांना मात्र चांगलं मोठं करायचं. वास आज जेवढे काही आपण कष्ट करतोय आई बाप, स्वतःच्या सुखासाठी करता का पोरांच्या सुखासाठी करताय? अरे माझ्याकडे 5 एकर आहे बास ना? नाही नाही, माझ्या पोराला अजून 5 एकर पाहिजे. अरे मी सायकल वरती फिरलो ठीक आहे, पण माझ्या पोराला 4 व्हीलर कार पाहिजे. अरे मी शिळी भाकरी खाल्ली, पण माझ्या पोराच्या ताटात पंचपक्वान्न असलं पाहिजे. यासाठी 70 वर्षाचा बाप जरी असला तरी हाडाची काडी करतोय. आईनं रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला आणि पोराला चांगल्या परीनं शिक्षण दिलं. कॉलेज मधून पोरगा स्कॉलरशिप लागली, चांगल्या परीनं मार्कानं पास झाला आणि परदेशामध्ये पोराला जॉब मिळाला. परदेशामध्ये नोकरीसाठी गेला. आईपासून 1 दिवसही पोरगा कधी दूर राहिला नव्हता आणि आता अचानकपणे आईपासून दूर गेला. झोप लागे ना हो आईला. एखाद्या वेळी जसं गायीच्या पासून वासराला आपण बाजूला न्यावं आणि ती गायी जशी वासराला पाहू लागते ना, तशी आई इकडे तिकडे गावात शोधू लागली लेकराला. गेला परदेशात. महिना झालं, 2 महिने झालं. 2 महिन्यानं पोरानं आईला फोन केला. आई, ए आई, अगं भरपूर चांगले चांगले पदार्थ आहेत ग इथे खायला, पण तुझ्या हातच्या भाकरीची चव नाही ग लागत. जी जी माणसं आपल्या घरापासून दूर आहेत त्यांना विचारा, तुम्ही 5 स्टार हॉटेलला जेवा, पण आपल्या आईच्या हातच्या भाजीला जी चव लागते ना बाबा, ती 5 स्टार हॉटेलच्याही जेवणाला नाही.
आईचं हातचं जेवण, ते आईच्या हातचं. पोराला फार आठवण येऊ लागली. ए आई, अगं फार एकट्यासारखं वाटतंय ग. हजारो माणसं आहेत ग माझ्यासोबत, पण या हजारो लाखोंच्या गर्दीत सुद्धा एकटं पडल्यासारखं वाटतंय. ऐक ना, तूही येतेस का माझ्या बरोबर? तू माझ्या सोबत राहा. मी रोज तुझ्या हातची भाकरी खाईन ग आई, येशील का तू? आईनं सांगितलं, नाही रे दादा, नाही जमणार मला. दुसऱ्या वेळी पोरानं फोन केला, ए आई, अगं फार आठवण येते तुझी, ये ना माझ्या सोबत राहायला. नाही जमणार दादा. तिसऱ्यांदा फोन केला, ए आई, ये ना ग माझ्या सोबत राहायला. तिसऱ्यांदा सुद्धा आईनं नकारच दिला. आता मात्र पोराला राग आला. पोरगा आईला विचारू लागला, का ग? अगं सगळी व्यवस्था, सगळी सुविधा तुझ्यासाठी मी करून ठेवली आहे. अगं तिकिटाची सोय केली आहे, विजेची तयारी केली आहे, विजा तयार आहे, तिकीट तयार आहे, पैसे तयार आहेत, फक्त तुला यायचंय. काय येत नाहीयेस तू? काय कारण आहे? फोनवरती रागवलेल्या पोराला शांत करत आई उत्तर देते, दादा, ए बाळा, रागावू नकोस रे. तुला वाटतं ना मी तिकडे यावं, ठीक आहे, मी यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. काय अट आहे तुझी? दादा, मी पहिल्यापासून ग्रामीण भागामध्ये राहिलेली अडाणी बाई आहे रे. मला बाहेरच्या जगाची फॅशन नाही कधी जमली. डोक्यावरचा पदर नाही कधी डळू दिला. पायाला चप्पल मिळाली नाही रे एकेकाळी, पण आई बापानं दिलेले संस्कार नाही रे कधी सोडले. अरे ठिगळं तर ठिगळं लावून पण लुगडं नेसलं. कपाळाला होते धनी तोपर्यंत रुपयाभर कुंकू लावलं. हे दादा, तू परदेशामध्ये राहतो, तिथली संस्कृती, तिथली माणसं, सगळ्याच गोष्टी फार वेगळ्या आहेत रे. मी यायला तयार आहे, पण या साध्या भोळ्या, या अडाणी बिचाऱ्या आईला तू आहे तसं समजावून घेशील का? मी माझ्या लुगड्यातच येईल, मी माझ्या आहे त्याच परिस्थितीत तुझ्या जवळ येईल. डोक्यावरती पदर असेल, पायामध्ये चप्पल असेल, अंगावरती लुगडं, ही माझी संस्कृती आहे. चालेल का तुला? माझी गावंढळ भाषा घेशील ना समजून? माझं अडाणी वागणं. पोरगा म्हटला, अगं तू ये, मी सगळं समजून घेतो, तू ये. तिकीट पाठवलं, विजा पाठवला, आई विमानात बसली. अरे पहिल्यांदाच या खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील या शेतकरी आईनं, या अडाणी आईनं विमानाचा प्रवास कधीच नाही अनुभवला. खऱ्या अर्थानं आनंद झाला, डोळे भरून आले आईचे. विमानाचा प्रवास झाला, परदेशातल्या विमानतळावरती आई पोहोचली आणि पोरगा आईला घेण्यासाठी आला. आजी, पोराच्या मागे 10-5 जण, पुढे 10-5 जण सिक्युरिटी. पोराच्या मागे 10-5, पुढे 10-5 जण. पोरानं जसं आईला पाहिलं, या हजारोंच्या गर्दीत पोरगा धावत गेला. आपल्या आईला पाहिलं आणि आईच्या चरणांवरती नतमस्तक झाला आणि ढसढसा रडू लागला. डोळ्यातल्या पाण्यानं आईचे पाय धुतले. उभा राहिला, आईच्या गळ्यात पडला. आईचा हुंदका दाटून आला. पोरानं आईला विचारलं, थोडा पोरानं आईला विचारलं, आई काय झालं तुला रडायला? का रडतेस? काही कमी पडलं का? हा, काही कमी पडलं का तुला? आई काय आजारी आहेस का? काही हवंय का तुला? नको रे दादा, माझ्या काहीच नको, मला काहीच कमी पडलं नाही. मग रडतेस कशाला? आईनं उत्तर दिलं, दादा परदेशामध्ये आलास, अरे आपल्या संस्कृतीपासून दूर आला, आपल्या काळ्या आईपासून दूर आला, अरे माझ्या खुशीपासून दूर आला, आपल्या गावापासून दूर आला, आपल्या माणसांपासून दूर आला. पण या परदेशात येऊन सुद्धा आई वडिलांना केलेल्या संस्काराची, आईच्या पाया पडायची तुला लाज वाटली नाही, याच्यामध्ये मला आनंद वाटला रे. हा माझा अभिमान वाटला. या हजारोंच्या संख्येत तू आईच्या पाया पडलास. बस, अरे जगानं जर विचारलं ना काय कमवलं, उत्तर देईल मी जगाला, हे कमवलं. आज प्रत्येक पालकांना विनंती,
तुम्ही पोरांसाठी हजारो लाखो करोडो रुपयाचं धन कमवून ठेवा, पण कर्तृत्व जर पोरांच्या अंगी दिलं नाही, संस्कार जर पोरांकडे दिले नाही, तर कोट्याची इस्टेट 2 दिवसात मातीत घालतील. पण जर संस्कार आणि कर्तृत्व जर आपण आपल्या पोरांना देऊ शकलो ना, तर शून्य संपत्ती असू द्या, शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद मुलांच्या कर्तृत्वामध्ये. लक्षात ठेवा. या आईनं आज काय दिलं पोकडे कुटुंबाला मला माहित नाही, किती धन, किती संपत्ती, किती पद दिलं, पण या आईनं संस्कार दिले या कुटुंबाला, आणि त्याच संस्काराच्या जोरावरती आज एवढा जनसमुदाय उपस्थित आहे. ही ताकद आईच्या कष्टाची, ही ताकद आईच्या संस्काराची. आणि म्हणून आज डोळे भरून येतात. निश्चितच ईश्वरी सत्तेपुढे विलाज नाही. आजही हृदय भरून येताना एकच प्रश्न दाटून येतो. मी म्हणेल आई जिथं कुठे असेल ना बाबा, आजही ती आई तिथून पाहत असेल, आणि तिथून पाहून खरी अर्थानं लेकरांना आशीर्वाद देत असेल. आज विचारा काय केलं तुमच्या आईनं. कुटुंब उत्तर देत, तिनं बांधल घरट, दिला उबारा निवारा. झोपडी केली निर्माण झोपडी, तिनं बांधल घरट, दिला उबारा निवारा. घेऊन या पंखाली लागू दिला नाही बारा. घेऊन या पंखाली लागू दिला नाही बारा. दूर जाई पिला भेटाया, आज पक्षिणी जाई पिला भेटाया. माया मंदिर हलाले, लागे जाई पिला भेटाया, आज पक्षिणी जाई पिला भेटाया. आज खऱ्या अर्थानं आजही मातेच्या आठवणीने हे हृदय भरून येतं. ईश्वरी सत्तेपुढे विलाज नाही. निश्चित आपल्याला भगवंताचे दास होऊन कायेनं वाचेनं मनानं सर्व भावानं त्याचं दास्यत्व पत्कारून आपल्या जीवनामध्ये अधिकार प्राप्त करून घेता येऊ शकतो. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे त्याकरिता त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. हातानं टाळी मुखानं भजन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठो
घालतंय, कसं बुका लावतंय, हार घालतंय नीट की नाही घालतंय, हे सगळं पाहण्यातच आमचं ये ना कोणीतरी. पण बरं झालं भजन. पोटासाठी गरजेचं राहतं भोजन आणि मनासाठी गरजेचं असतं भजन. भोजन आणि भजन या दोन सात्विकतेनं करत चला. अधिकच न बोलता आज खऱ्या अर्थानं फार मोठं दुःख आज सर्व पोकळे कुटुंबावरती साहजिक आहे. ईश्वरी सत्तेपुढे विलाज नाही. भगवान परमात्म्याला आपल्या अंतरंगामध्ये स्थान द्या, कारण मन हे भगवंताचं मंदिर आहे. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज ऐकाते. कारण भगवंताला आळवण्यासाठी, भगवंताला बोलवण्यासाठी आपल्या अंतकरणात तेवढा भाव निर्माण झाला पाहिजे. मंदिरिया 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 हरी माझ्या मंदिरी कधीतरिया 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 हरी माझ्या मंदिरी कधीतरिया. खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याला आपल्या अंतकरणामध्ये स्थान द्या, इतर ठिकाणी न देता. आणि खऱ्या अर्थानं आपला भाव शुद्धतेनं त्याच्यापर्यंत वाकाया वाचवणे. झाला विष्णुदास कामक्रोध त्यास बाधतीना विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. आज या ठिकाणी कैलासवासी आपल्या सर्वांच्या अंतकरणातील पवित्र पुण्य माता गंगा भागीरथी लीलाबाई नारायणराव पोकळे मातेच्या जाण्यानं जे काही दुःख आज त्यांचे मुलं बाळासाहेब नारायणराव पोकळे, सुनील नारायणराव पोकळे चांगल्या परीनं खऱ्या अर्थानं आपल्या समाजामध्ये समाजोन्नतीकरिता कार्य करत असताना डॉक्टर प्राध्यापक सुनील नारायण पोकळे सरांची फार खरं तर आईने दिलेले संस्काराची जोपासना करून ते कार्य करत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मातर पिंपरी सोसायटीचे व्हाईस चेअरमन आणि त्याचबरोबर संचालक विद्यमान संचालक बाळासाहेब नारायणराव पोकळे, त्याचबरोबर त्यांची मुलगी सुजाता अरुणराव फलके, त्याचबरोबर त्यांचे नातवंड 5 नातू इंजिनियर आहेत, 2 नातू ऊस बागायतदार आहेत, 2 नाती या ठिकाणी इंजिनियर आहेत, त्याचबरोबर शिक्षिका आहेत 2 नाती, उत्तम गृहिणी आहेत 2 नाती. असं सर्व या ठिकाणी आईच्या संस्कारानं खऱ्या अर्थानं विकसित झालेला परिवार. फार मोठं दुःख आईच्या जाण्याने जे काही दुःख आहे ते सावरण्याची शक्ती परमेश्वरानं त्यांना द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि अधिकच न बोलता आज कीर्तनरूपी सेवेकरिता गोड अशी गायनाची साथ ज्यांची प्राप्त झालीत आदरणीय महाराष्ट्रातील आणि आपल्या भागाचं वैभव असणारे आदरणीय सुनील महाराज पवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर असा कंठ महाराजांचा गोड अशी सुरांची साथ प्राप्त झाली. महाराज मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय हरिभक्ती परायण खरंच ज्यांच्या नावामध्येच भाग्यवंत आहे, ज्यांचा आडनावच भागवत भाग्यवंत, एकदा जोरदार टाळी वाजवा भाग्यवंत महाराजांसाठी. फार गोड अशी सुरांची साथ प्राप्त झालीत. त्याचबरोबर उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ ज्यांनी प्राप्त केलीत. सहसा ते खऱ्या अर्थानं जगा आता अवेलेबल होत नाहीत, पण आज फार मोठं मी म्हणेल भाग्यच असावं आपल्या सगळ्यांचंच, माझंही, की इथपर्यंत माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंग वादक अर्जुनजी महाराज साळेकर या ठिकाणी उपस्थित झालेत. अगदी टीव्ही सिरियल टीव्ही शोज मध्ये अजय अतुल आदर्श शिंदेसारख्या समवेत चांगली साथ करून ढोलकी ढोलक तबला मृदुंग इतर सगळे इन्स्ट्रुमेंट वाजवून इतर सगळ्या आपण शोज गायनाचे वगैरे टीव्हीला आपण पाहत असतो. बाळू मामाच्या नावानं चांगलं मालिका पाहिली, त्याच्यातही महाराजांनी सुंदर असं काम रोल केलेलं आहे. म्हणजे एक छान पद्धतीचा कलाकार माझ्या जीवनाचा जोडीदार म्हणून येणं हे माझं परम भाग्य समजते. महाराज मनापासून या ठिकाणी धन्यवाद. उत्तम अशी पोषक जे लागतं जेवढं पाहिजे, भाजीला मीठ जर चवीपुरता असेल तर भाजी गोड लागते, जास्त झालं तर खारटण, कमी पडलं ताळणी, पण हे प्रमाणाचं हे पोषक वाजवणं खऱ्या अर्थानं महाराज फार गोड या ठिकाणी तुम्ही साथ केलीत. मनापासून धन्यवाद. तसेच हार्मोनियमची सुरांची साथ आदरणीय गुले महाराज असते होले महाराजांचंही मनापासून धन्यवाद. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. ही टाळकरी वृंद मनापासून धन्यवाद. आणि त्याचबरोबर विनीकरी ताई असतील साऊंड सिस्टीम साठी आमचे क्षीरसागर दादा मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार टाळी वाजवा. बरोबर ना? त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय आपल्या सर्व कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्या चॅनेलच्या माध्यमातून झालंय, ज्ञानदीप लावू जगी यूट्यूब चॅनल, आमचे सुरेश महाराज, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवा. मनापासून धन्यवाद दादा. या सर्व वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आपण करत आहात. फार द्यावेत तितके धन्यवाद कमी आहेत. लवकरात लवकर आपली भक्ती आणि आपला परमार्थ पूर्णत्वाला न्या, कारण इथे घडीचाही भरोसा नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा. जग हे कुणाचे
तुला लसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागे कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला गोडीय भंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडीय भंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडीय भंगाची कधी असे हा जन्म मोलाचा असे हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया नको तू घालवू नको तू घालवू वाया सदा गाणे सदा गाणे सदा गाणे उपाडी तू सकाळी त्यारी रंगाची लागे वेड्या गोडी अवघाची तुला गोडी अवघाची तुला गोडी अवघाची मी अर्धा तास वाढवला काही न वाटेल यांना तारखाच नसतील की काय तसं काही गैरसमज करून घेऊ नका वाढवलं तर माणूस म्हणते यांना नसेल कधी एखादं 15 दिवसातून त्यामुळे चालायचं आणि लवकर संपलं तर लोक म्हणतील भांडवल संपलं पण असं कधीच कोणी गैरसमज करून घेऊ नका अर्धा तास लेट झालं म्हणून अर्धा तास वाढवावं लागलं 2 तासाचं चिंतन राहतं त्यामुळे पुरेपूर 2 तास तुम्हाला श्रवणाचा लाभ प्राप्त व्हावा म्हणून मी अर्धा तास वाढवलं अधिकचं न बोलता आज प्रत्येकानं धर्म टिकवण्यासाठी जागा घरात आई आणि गोठ्यामध्ये गायीची प्रत्येकानं सेवा करा गोमाता गोसेवा ही ईश्वर सेवा आहे हे सांगण्याचं कारण म्हणजे मी स्वतः गोसेवक आहे भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची गोशाळा आहे ज्या माध्यमातून जातिवंत खिलार गाई आणि जातिवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही खऱ्या अर्थानं दोघंही माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंग वादक अर्जुनजी महाराज साळेकर आणि खिलार गोसेवक आज महाराष्ट्रभर या ठिकाणी गोमातेचा प्रचार आणि प्रसार निश्चितच चांगल्या परीनं गोसेवा गोसंवर्धन झालं पाहिजे या विचारानं त्यांनी खऱ्या अर्थाने गोसेवा सुरू केली अंतःकरणामध्ये फार प्रेम आपल्या गोमातेविषयी धरून आज आमच्याही अंतःकरणामध्ये त्यांनी प्रेमपणा गोमातेविषयीचा निर्माण केला महाराज खरंच धन्यवाद ही गोसेवा ही ईश्वर सेवा आहे हे प्रत्येकाला कळावं आणि प्रत्येकाच्या घरी एक तरी गाई असली पाहिजे गावरान गाई खिलार गाई एक तरी गाई असली पाहिजे तिची सेवा झाली पाहिजे अधिकचं न बोलता उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भगवान परमात्म्याचं निरंतर सानिध्य प्राप्त करायचंय तर त्याचं
वसवावे घर देवे बरे निरंतर, त्याला हृदय मंदिरात सामावता आलं पाहिजे. पण इथे बसण्याकरिता आधी आपलं चित्त निर्मळ असलं पाहिजे. म्हणून तो कोपाराय सांगतात पहिलं चित्त निर्मळ करा, आपोआप भगवान परमात्मा येऊन सामावेल अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका माने चित्त करा रे
ठिकाणी निर्वाणीचा अभंग घेऊन पुंडलिक वरदाचा गजर घेऊन नंतर सर्वांनी जागेवरती येऊन पुष्पवृष्टी फुलं व्हायची पण सध्या निर्वाणीचा अभंग घेऊन विठ्ठल जय जय विठ्ठल करून कार्यक्रमाची सांगता होईल आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या बी सकळा सांगावी विनंती माझी वाढवे झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो अंतकाळी विठो मासी कावरूढ सहित झाला गुप्त वाढवे झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 आ बोले न करे वेळी वाकडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारेला अधिकार का बोला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पाय पेकिंग करा क्षमा अपराध महाराज